नांदगाव खंडेश्वर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दिनांक 19 जून रोजी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी व जनविरोधी धोरणाविरुद्ध तीव्र निदर्शने करण्यात आली। भाकपच्या वतीने देशव्यापी निदर्शनांचा भाग म्हणून तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर समोर यावेळी काळे झेंडे व काळ्या पट्ट्या बांधून केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुद्ध तीव्र घोषणा देण्यात आल्या। तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांच्या मार्फत मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सादर करण्यात आले। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी तुकाराम भस्मे, जिल्हा सचिव सुनील मेटकर, महाराष्ट्र राज्य बांधकाम फेडरेशनचे राज्याध्यक्ष संजय मंडवधरे यांनी तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांना निवेदन सादर केले। कोरोना महामारीच्या संकटामुळे देशात सर्वाधिक फटका स्थलांतरित व प्रवासी कामगारांना तसेच गरीब शोषित पीडित जनतेला बसला आहे। केंद्र शासनाने 44 कामगार कायद्याचे 4 कोडमध्ये रूपांतर करण्याचा घाट घातला आहे। स्थलांतरित मजुरांना कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे आणि बसेस सेवा सुरू करण्यात याव्या, ज्यामध्ये त्यांना खाण्यापिण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी। सर्व मजुरांना प्रवास भत्ता म्हणून प्रत्येकी 10,000 रुपये देण्यात यावे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला खिळखिळी करण्यात येऊ नये। मनरेगा अंतर्गत कामाचे दिवस वाढविले जावेत आणि प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना वेळेत कामाचा मोबदला दिला जावा, अशा विविध मागण्यांसाठी हे निदर्शने करण्यात आली। या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी तुकाराम भस्मे, जिल्हा सचिव सुनील मेटकर, नारायण भगवे, विनोद तरेकर, माधव ढोके, योगेश कणसे, श्रीकृष्ण वैद्य, हरिदास देशमुख, प्रफुल्ल देशमुख, धीरज बनकर, विकास दादरवाडे आदी कार्यकर्ते सोशल डिस्टन्स व लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून सहभागी झाले होते। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देशव्यापी डिझेल पेट्रोलच्या किमती कमी करावं म्हणून निषेध दिन पाडण्यात येत आहे। गेल्या 12 दिवसात आपल्या देशामध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या किमती सतत वाढत आहे। या 12 दिवसामध्ये डिझेलच्या किमती 8 रुपये प्रति लिटर आणि पेट्रोलच्या किमती 6 रुपये प्रति लिटर वाढलेल्या आहेत। OMC नावाची जी काही तेल मार्केटिंग कंपनी आहे, या कंपनीच्या मार्फत ह्या किमती दररोज वाढवल्या जातात आणि ह्या किमती वाढवू नये म्हणून या देशामधल्या जनतेच्या वतीनं भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आज देशव्यापी हे आंदोलन जाहीर केलेलं आहे। लॉकडाऊनच्या काळात, कोरोना महामारीच्या काळात या देशातल्या सरकारने जनतेच्या हकना गोष्टीचा फायदा घेऊ नये, या देशातल्या जनतेचे जे अधिकार आहेत ते अधिकार अबाधित राहावे म्हणून कोरोना महामारीच्या परिस्थितीमध्ये या सगळ्या नियमाचं पालन करून आम्ही हे आंदोलन करतो आहोत। आज देशव्यापी हे आंदोलन यशस्वी होत आहे। उत्तम ब्राह्मणवाडे व सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।